सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरनं गेल्या सुमारे 6 वर्षापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. तो विषय सुंदरपणे समजावून सांगत असतात. गेल्या सुमारे 97 पुष्पांपासून आदरणीय महाराज श्री दत्त पुराण याविषयी प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबाराम म्हणाले, की जो कर्मफल देणारा त्रिलोचन पार्वतीसह असलेला महादेव शंकर, तो परोपकारासाठी हे कल्याणी तुला सद्बुद्धी आणि कल्याण देव. आज तू माझ्यावर उपकार केलेस हे उत्तम झाले. पतीत असलेल्यालाही माझा तू उद्धार केला. ज्या मला कुठेही प्रायश्चित्त नव्हते, त्या मला तू आज पावन केले आहे. हे आई प्रसन्न हो, कृपा करून माझ्यावर दया कर. मला अशी शिक्षा दे, की त्यामुळे मी कोणतेही पातक करणार नाही. असे राक्षसाचे वचन ऐकून प्रसन्नचित्त झालेली अप्सरा चालक धर्म सांगू लागली. स्वतःच्या वर्णाश्रमाचे अधिकृत असलेले मानव सुद्धा दैवी संपत्तीने पृथ्वीवर सिद्धी प्राप्त करतात. आसुरी संपत्तीने नाही. स्वतःच्या दैवी संपत्तीने देव स्वर्ग जिंकतात. आसुरी संपत्तीने पछाडलेले राक्षस स्वर्ग मिळवू शकत नाही. इथे गुरुची सेवा इत्यादीने तिने इंद्रादिकही मुक्त होतात. ते वेदातूनही ऐकलंय. नित्य दैवी संपत्तीने युक्त धर्माची सेवा कर. दुरूनही परदोषांचे उच्चारण करू नकोस व चित्तातील कामरूपी शत्रूचा नाश कर. सात्विक धैर्याने बुद्धीने मनाचे नियमन करून इंद्रियांना ताब्यात ठेवून शंकराची पूजा कर. या जगाकडे स्वप्नाप्रमाणे पहा. वैराग्य स्वीकारून रक्त मांस हाडे यांनी भरलेले हे शरीर उभे असतानाही त्याविषयी अहंता ममता धरू नकोस. उपभोग कालात अहंकार प्राप्त झाला असता त्याकडे आत्मबोधाच्या उलट दृष्टीने पाहू नकोस, तर चैतन्य दृष्टीने पहा. हे तत्वता जाणून नंतर आत्मस्वरूपात प्रवेश कर, कारण हाच परम धर्म आहे. त्यामुळे अधपात होत नाही. अशा प्रकारे वचनामृत ऐकून शुद्ध झालेला तो राक्षस तिला म्हणाला, हे साध्वी, तू नेहमी सुखी राहा. विशेष प्रसन्न असलेल्या शंकराचे तुला प्रतिदिनी सानिध्य लाभो. यावत चंद्र दिवा करो, तू स्नेहशील पार्वती जवळ येथेच राहा. तुझ्या ठिकाणी धर्म निष्ठा तपोनिष्ठा योग मार्ग नेहमी बसो. नश्वर देहाविषयी तुला लोभ न हो. संकटग्रस्तांच्या पिढीचा तू नाश कर. अशा प्रकारे स्तुती करून तिला भक्तिभावाने नमस्कार करून तिचा निरोप घेऊन तो आलेल्या विमानाने प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी स्वर्गाला गेला. इतक्यात तिच्यावर देवकन्यांनी पुष्पवृष्टी केली आणि तिच्याजवळ येऊन तिला नमस्कार करून मधुर वाणीने म्हणाल्या, हे कल्याणी, तू राक्षसाचा उद्धार कसा केलास ते सांग. कारण ज्याच्या भीतीने आम्ही या शुभ क्रीडावनाचा त्याग केला आहे, त्या तुझ्या शरीर महात्म्याविषयी काय बोला. हा नीच असलेलाही राक्षस येथूनच तात्काळ मुक्त झाला. त्यांचे भाषण ऐकून अप्सरा म्हणाली, हा स्वधर्माचा महिमा आहे. हे देवींनो, लोभाचा त्याग करून या सनातन धर्माची सेवा करावी. इतके बोलून ती कैलासाला ताबडतोब निघाली. पार्वतीसह शंकराला पाहून तिने मोक्षाला कारण असलेल्या शंकराला नमस्कार केला. हे राजा, असे हे धर्मबल असलेले रहस्य मी तुला कथन केले. ज्याचे जर असे भावी फल आहे, तर ते लपून ठेवण्यात काय अर्थ आहे. हे राजेंद्रा, निष्काम असणाऱ्या सज्जनांचा स्वधर्माचरणामुळे येथे किंवा परलोकात मोक्ष आहेच यात शंका नाही. तो राजेंद्र गुरुचे कथन केलेले धर्मतत्व ऐकून त्यांची पूजा करून त्यांची अनज्ञा घेऊन आपल्या नगरात जाऊन तसे आचरू लागला. त्याच धर्ममार्गाने शुद्ध होऊन तो योग मार्गाने मोक्षाला गेला. म्हणून सर्वांनी धर्मनिष्ठ होऊन नित्य परमेश्वराला म्हणजेच भगवान दत्तात्रेयाला संतुष्ट करावे. इथे दत्तात्रय पुराणातील 7व्या अष्टकातील 8वा अध्याय समाप्त झाला. 8व्या अष्टकातील पहिल्या अध्यायात महाराज सांगतात, की जो स्वतः देवांचा यज्ञ करता होऊन अग्निरूपाने केवळ कर्म करणाऱ्यांचे स्वतः रक्षण करतो. त्या दत्तात्रयाने कथन केलेला आद्य धर्म इथे वर्णिला आहे. पूर्वी नर्मदा तीरावर राहणाऱ्या गालव ऋषींचा पुत्र बालक असूनही शांत, जितेंद्रिय व वृद्धासारखा व्रताचरण करणारा होता. खेळण्याच्या वेळी सुद्धा मित्रांना बोलवून माती आदीवर विष्णूंची प्रतिमा करून एकादशी व्रताचा संकल्प सोडून विष्णूची पूजा करू लागला.
ते पाहून पित्याने विचारले, "मुला, येथे कोणाची पूजा करीत आहेस? हे असलेले व्रत तुला कोणी सांगितले? हे पापनाशक असलेले व्रत तुला कोणी सांगितले?" तो म्हणाला, "अत्री अनुसूया यांच्या तपश्चर्येचे संतानरूपी सत्फल असलेल्या दत्तात्रयाने माझ्यावर प्रसन्न होऊन हे व्रत आणि सर्व धर्म कथन केले आहेत. पूर्वी सोमवंशात उत्पन्न झालेला मी धर्मकीर्ती नावाचा राजा होऊन 9,000 वर्षेपर्यंत पृथ्वीचे धर्माने रक्षण केले होते. सर्व अपेक्षित गोष्टींनी परिपूर्ण असूनही दुष्टांच्या संगतीने मी च्यूत झालो. पूज्य लोकांनी तिरस्कार केला. मी खिन्न होऊन देवा नदीच्या तीरावर वनात गेलो. दैवयोगाने त्या ठिकाणी मोठ्या कष्टाने जागरणासह एकादशीचा उपवास माझ्याकडून घडला. सकाळी मृतावस्थेत असलेल्या मला यमदत्ताने मोठ्या कष्टाने यमाजवळ नेले. यम मला पाहून त्या दूतांना म्हणाला, "हा दुर्गतीचा अधिकारी नाही, म्हणून याला पुण्याईचा भोग देण्यासाठी लगेच याचा सत्कार करून स्वर्गात न्या. हा योगी दत्तात्रयाचा शिष्य आहे. दैवयोगाने भ्रष्ट होऊन सुद्धा याने एकादशीचे व्रत केले आहे. रेवा नदीचे जलपान केले आहे, म्हणून याला पुण्यलोक प्राप्ती आहे." असे बोलून यमाने त्याला पुण्यलोकाला पाठवले. श्री दत्तात्रयाच्या कृपेने माझी स्मृती नष्ट झाली नाही. राज्य चालवत असण्यापूर्वी मला दत्ताचे दर्शन झाले. दैवयोगाने सह्याद्री पर्वताच्या शिखरावर डाव्या बाजूने अतिशय कंपित झालेल्या स्त्रीने गाढ आलिंगन दिलेल्या अवधूत दिगंबराला मी पाहिले. सर्वांगावर माशा बसलेल्या, डोळे तांबडे लाल असलेला, विशाल अंतःकरणाचा तो यती त्या सुंदर स्त्रीसह हसत गात मदाने मत्त झाल्यासारखा बसला होता. त्याला पाहून आनंदलेल्या चित्ताने लांबूनच मी भक्तीने नमस्कार केला. परंतु त्याने रागवल्यासारखे करून मला लाकूड, ठेकूळ आदींनी मारले. बराच काळ सेवा करून माझ्यावर कृपा झाली नाही. तो नेहमी माझा धिक्कार करीत असे. "हे राजश्रेष्ठा, माझ्या सारख्या संस्कारहीनाशी तुझे कोणते कार्य आहे?" असे तो विषण्ण आणि दीन झालेला मला दयाळू होऊन म्हणाला. "मला धर्म जाणण्याची इच्छा आहे." असे म्हटल्यावर त्याने मला सर्व सनातन धर्म सांगितला. वर्ण, आश्रम याच्या विभागाने मुळासह फोड करून कथन केलेल्या त्या सर्व विचारांचे मला स्मरण आहे. योग भ्रष्ट झाल्याने मला विस्मरण झाले नाही. तुला जर श्रवण करायचे असेल तर श्री दत्तात्रयाने कथन केलेला गुह्य सनातन धर्म मी ते सांगेन. तो आदरपूर्वक श्रवण कर. इथपर्यंत आदरणीय बाबांनी हा अध्याय अतिशय प्रभावीपणे आणि सुंदरपणे आपल्या सर्वांना समजावून सांगितला. आपल्या प्रबोधनाला हे त्यांनी सद्विराम दिले. मी त्यांना विनंती करतो, त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा मर्तुगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात. मागल्या पुष्पात आपण या ब्राह्मण पुत्रानं आपल्या वडिलांना एक वेगळ्या पद्धतीने ते प्रबोधन केलं, किंबहुना उपदेश करायला जो वेगळा सुरुवात केला आहे, त्याची सुरुवात आपण पाहिली. आणि ती अद्भुत अशी सुरुवात स्वामीवारांनी वर्णन करताना असं सांगितलं, हे प्रबोधन म्हणजे स्वतः भगवान दत्तात्रेयांनी सांगितलेलं जणू काही धर्माचं वर्म किंवा सनातन धर्म याचं जे काही महत्व, महात्म्य आणि याचे सूत्र आहेत, हेच संक्षिप्तपणे या निमित्ताने हा आता ब्राह्मणपुत्र कथन करणार आहे. तेव्हा आता आपण हा सनातन धर्म जो भगवान दत्तात्रेयांनी सांगितला आहे,
आणि स्वामी महाराजांनी आपल्या दत्त पुराणातल्या 8व्या अष्टकातल्या पहिल्या अध्यायात विशेषत्वानं पण संक्षिप्तपणे वर्णन केलेलं आहे. ते आता आपण अवलोकन करणार आहोत. आई महाराज असं म्हणतात, तो ब्राह्मण पुत्र असं म्हणतो, यदी ते श्रवणे श्रद्धा वक्षे ता शृणु सादरम धर्मान सनातन सनात गुह्यात छी दत्तात्रेय भाषितान. यदी ते श्रवणे श्रद्धा, जर तुला हे सनातन धर्माचं जे रहस्य आहे ते श्रवण करण्याची इच्छा असेल, ता शृणु सादरम, तर तू आदरपूर्वक ते श्रवण कर. हे काय आहे तर धर्मात सनातनात गुह्य गुह्यात अक्षय दत्तात्रेय भाषितान. भगवान दत्तात्रेयानं सांगितलं असं हे गुह्य म्हणजे सनातन धर्माचं रहस्य आहे. स्वामी महाराज काय म्हणतात, ब्रह्मक्षत्र विशा शूद्रा वर्णा ब्रह्मसमुद्भवा एते विभक्त कर्माण स्वभाष प्रभवेर गुणे. हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे सत्व रज तम या स्वभाव प्रमुख गुणांनी वेगवेगळे कर्म असलेले वर्ण हे सगळे ब्रह्मसमुद्भवच आहे. म्हणजे एते विभक्त कर्माणा हा ब्रह्मसमुद्भवा. याच्याच बरोबर वर्णी वनी गृही गृही चैते स्वा आश्रमा आद्य एव सह संन्यासा नैष्कर्म्य सिद्धी वाक परान्विष निष्ठया. म्हणजे ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि गृहस्थ हे या सनातन धर्मामध्ये आश्रम आहेत. ब्राह्मण हा संन्यासाने मोक्षाचा अधिकारी आहे आणि क्षत्रिय वैश्य हे ईश्वराच्या सेवेने मोक्षाचे अधिकारी आहे. पण ब्राह्मण हा ब्रह्मकर्म करतो, त्यामुळे त्या ब्रह्मकर्मानं त्याला विशिष्ट जी संन्यास वृत्ती प्राप्त होते, नैष्कर्म्य वृत्ती ही जी सिद्धी त्याला प्राप्त होते, त्याने त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि इतर जे लोक आहेत ते क्षत्रिय वैश्य वगैरे हे ईश्वराची सेवा करून हे मोक्षाचे अधिकारी असतात. शमो दमस्तपा शौचम ज्ञान आस्तिक्ये क्षमा आर्जवम सहजम ब्रह्मकर्मे इदम पाठादी नियतम विधे. ये शम दम तप, पवित्र ज्ञान, आस्तिक्य म्हणजे आस्तिकता, क्षमा रुजता, क्षमा आर्जवम जन्मजात ब्रह्मकर्म, सहजम ब्रह्मकर्मे इदम विधीनं वेदांचा स्वाध्याय पाठ पाठादी नियतम विधे, विधीपूर्वक आधी निश्चित कर्म, त्याला ब्रह्मकर्म म्हटलं आहे. म्हणजे ब्राह्मणांनी करायचं कर्म, हे ब्राह्मणांचं कर्म आहे. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धस्थैर्यम प्रजावनम व्रतंच क्षात्र कर्मेदम इदम श्रद्धाद्या आगंतु साधनम. हे शौर्य, तेज, धैर्य, धृती, दाक्ष म्हणजे दक्षता आणि युद्धस्थैर्य म्हणजे युद्धस्थैर्य आणि सज्जता, प्रजा अवनम
जे प्रजारक्षण आणि श्रद्धेनं अतिथीचा आदर सत्कार रतंच क्षात्र कर्मेदम इदम क्षात्र कर्म इदम हे क्षात्राचं कर्म आहे. या श्रद्धा त्या आगंतु साधनम म्हणजे अनपेक्षित अशा अतिथीचा सत्कार. पुढे गोरक्षा कृषी वाणिज्यम विषशूद्रस्य सेवनम विद्या अध्ययन दानानी प्रयाणा पावनानी च. गोरक्षा म्हणजे गोपालन, कृषी म्हणजे शेती, वाणिज्य म्हणजे व्यापार, हे विषक शूद्रस्य सेवनम वैश्यांचे कर्म आणि शूद्राचे सेवा कर्म आहेत. आणि विद्या अध्ययन दानानी त्रयाणा पावनानी च. आणि ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनाही याग अध्ययन आणि दान ही जी कर्म आहेत ही पवित्र सांगितलेली आहेत. म्हणजे हे सगळ्यांनी करायला पाहिजे. याजना अध्यापना जाणे जीविका अध्यक्ष कामताः वधुकर गृहस्थेषां निवृत्तीस्तस्तु परमपदम. ब्राह्मणांची जी उपजीविका आहे ती याजन म्हणजे यज्ञकर्म, अध्यापन म्हणजे शिकवणं, आणि दान ग्रहण जे मिळेल ते दान ग्रहण करून असावं, त्याच्यावर त्यांनी उपजीविका करावी. आणि इच्छेनुसार सहधर्मिणीसह संयोग करावा मधुकर गृहस्थेषां. पुढे या निवृत्ती असतु परमपदम. आणि मग या सर्वापासून विषयातून निवृत्त होऊन ही असते त्याची ही स्थिती, निवृत्त होणारी ही परमपद देणारी अशी असते. स्मृती स्मृती पुराणाने धर्ममूलम श्रुतिर्वरा तद्वैरे द्वौ विशो श्रुतोर्द्वैधे स्मृत्यो अस्तु लौकिका. म्हणजे श्रुती स्मृती पुराण ही मुळात धर्ममूल आहेत. यामध्ये श्रुती स्मृती पुराण यांच्यामध्ये जर विरोध आला, असं जर झालं म्हणजे विरोध, परस्पर विरोधी अशा प्रकारचे जर निर्णय आले तर त्यात दोघांमध्ये श्रुती श्रेष्ठ आहे, म्हणजे वैदिक जे सूत्र आहेत ते श्रेष्ठ आहे. दोन श्रुतीमध्ये विरोध आला तर दोन धर्म बलवान आहेत. मग एक स्मृतीनं सांगितलेला आणि दुसरा लौकिक. हा जो विषय आहे श्रुती स्मृती पुराणोक्त, याचा अवलंबन करताना तेव्हा याच्यामध्ये परस्पर विरोध अशा प्रकारचा जर काही निर्णय किंवा अशा पद्धतीचे जर विचार कधी समोर आला तर त्याविषयी या ठिकाणी महाराज एक वेगळा संकेत आपल्याला सांगतात. पुढे महाराज असं सांगतात, वर्णाश्रम विभागोक्तो देशकालो उचितो वृषाः लौकिको अपि चतुर्वर्णम सेवनीयम प्रयत्नतः. हे वर्ण आश्रम विभागांनी कथन केलेला आणि देश कालो उचितो वृषाः, देश आणि कालाला उचित असलेला असा जो धर्म आहे हा लौकिको अपि, हा लौकिक असता तरी चतुर्वर्णा सेवनीयम प्रयत्नता, हा चारही वर्णांनी प्रयत्नपूर्वक याची काळ धरावी, हा सेवन करावा, म्हणजे या धर्माचं आचरण करावं. स्वगृहोक्तो विरुद्धो अपि मार्तो ग्राह्यो द्विजातिभिः अधर्म त्यागताश्चैषां पाखंडत्वं सुदुःखदम्. हे स्वतःच्या जणू काही घरात असलेला पण विरुद्ध नसलेला स्मार्त धर्म हा ब्राह्मणाने ग्राह्य धरावा.
आणि धर्मत्यागानं त्याने जर आचरण केलं, स्वधर्म त्याग तस्तेषां पाखंडत्वं सुदुःखदम, तर त्याचं जे वेदबाह्य असं नास्तिकत्व आहे, हे दुःख देणारं असं होऊ शकतं. जे या ठिकाणी स्मार्त धर्म म्हणजे काय, तर स्मृतींनी जो सांगितलेला आहे त्याला स्मार्त धर्म असं म्हणतात. वेद धर्म वेगळा, पुराणोक्त वेगळा आणि स्मृतींनी सांगितलेला वेगळा. आपल्याकडे काही वेळा काय होतं, की आपण जे धर्म पाळण्याची आपली पद्धत आहे, त्याच्यामध्ये आपण जरी श्रुती स्मृती पुराणोक्त म्हटलं, तरी काही कालांतराने त्याच्यामध्ये लौकिक अशा पद्धतीने कुळधर्म कुळाचार असतात. आणि मग या कुळधर्म कुळाचारांच्या बरोबरीने काही काही चालीरीती, आमच्या घराण्यात ही पद्धत आहे, आमच्या कुलाचारात हा प्रकार आहे, असे त्याला असं म्हणतात की श्रुतीबाह्य, त्या स्मृतीबाह्य अशा पद्धतीचे विशिष्ट काही जे विधिविधान अंतर्भूत होतात. या ठिकाणी मग याचा निवाडा काय करावं, या ठिकाणी महाराजांनी संकेत दिला की तो जो ब्रह्म करणारे ब्राह्मण असतील त्यांनी ग्राह्य धरावा, विरोध करू नये. आणि देश कालो संकीर्त अशा पद्धतीने काही काही चालीरीती ज्या परंपरेने चालत असतात, त्या एकदम विरोध न करता त्याला कालानुरूप कसं आपल्याला आचरण ठेवता येईल याचा विचार ठेवावा. कारण तुम्ही जर काही गोष्टी बंद करायच्या म्हटल्या, त्याचा त्याग करायचा म्हटला, तर मग ते तुमचं कर्म जे आहे हे वेदबाह्य म्हणजे परंपरेला सोडून नास्तिकत्वाकडे जाणार होईल. हे नास्तिकत्वाकडे जर जाणार असलं, तर हे कालांतरानं दुःखद अशा पद्धतीचं असतं. मग आता हे जे काही धर्म असतील, त्याचा सुद्धा थोडा विस्तार जेव्हा महाराजांनी केला, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की कुठल्या प्रकारचे काही काही जे विधान आहेत ते कालबाह्य असू शकतात किंवा अशा प्रकारचे प्रसंग असतात, त्याचं ते पुढे वर्णन करतात. तर ते असं म्हणतात, समुद्र यात्रा सवर्णस्थी उपया व क्षीरव्रतम परायोद्धा हितादानम पुनश्च वृषमेधको पुत्रोत्पत्ती देवराच्य मधुपर्के पशुर्वधाहा मधुमांसार्पणम श्राद्धे दिव्यम वन विषेवणम महाप्रस्थानिमित्तेचे धर्मावर्याः कलो युगे लुप्ते वर्ण विभागे अत्र न संन्यासा अग्निहोत्रको. थोडा संक्षेपाने जर या विषयाचा विचार केला तर समुद्र यात्रा, एका काळामध्ये काही ग्रंथांनी समुद्र उल्लंघन हे वर्ज्य म्हटलं होतं. त्याच्याकरता मग जर कोणी समुद्र यात्रा केली त्यांनी प्रायश्चित्त घ्यावं असं काही भाष्यकारांनी सांगितलं होतं. मग पुढे विवाह जो संस्कार आहे, सवर्ण नसलेल्या स्त्रीशी विवाह, अन्य वर्णाची स्त्री आहे तिचा विवाह, नैष्टिक ब्रह्मचर्य असेल ते त्याचा काही कारणाने लोप झाला, मग एखाद्या लग्न झालेली स्त्री असेल, तिनं पुनर्विवाह किंवा पुनश्च मंडळीने तिचं दान करणं म्हणजे कन्यादान, अशा पद्धतीचं दुसऱ्याला पुन्हा दान, रमेध अश्वमेध आणि स्त्रीजनापासून किंवा नातेसंबंधापासून प्रजोत्पत्ती, हे जे
त्याची वर्णनं पुराण काळातल्या ग्रंथात आहेत. त्याला ध्रुव अश्वमेधको पुत्रोत्पत्ती देवराज्य सुतोत्पत्ती असं म्हटलंय. पुढे मधुपर्कामध्ये पशुवध, मधुपर्के पशुवधा, आणि श्राद्धामध्ये मध्य मासांचे अर्पण किंवा दान, मधुमासार्पणम श्राद्धे, किंवा खऱ्या खोट्यासाठी तप्तशूल, अग्निप्रवेशादी दिव्य अशा पद्धतीने वननिषेवणम अशा प्रकारचं हे जे काही ग्रंथकारांनी कुठल्या तरी काळात सांगितलेले हे जे काही नियम, हे जरी श्रौत नसतील, स्मार्त ज्याला असं म्हटलंय, आणि स्मृतींच्या कुठल्या तरी पुराणोक्त अशा एखाद्या कालामध्ये हे जरी सांगितले असतील, पण या ठिकाणी स्वामी महाराज सांगतात की हे असे काही जे प्रकार आहेत हे कलियुगात देवराज्य सुतोत्पत्ती हे कलियुगात वर्ज्य आहे. तसंच वर्ण विभाग लुप्त झाला असता संन्यास आणि अग्निहोत्र नाही. म्हणून काही प्रमाणात हा जो वर्ण विभाग आहे त्याचं पालन व्हायला पाहिजे, पण ते जर नसलं तर आश्रम धर्माप्रमाणे संन्यास आणि विशिष्ट वर्णाप्रमाणे अग्निहोत्र हे धारण करता येणार नाही. म्हणून जोपर्यंत ब्राह्मणादी वर्ण विभाग आहे तोपर्यंत संन्यास धर्म आणि अग्निहोत्र टिकून राहते. याच्यामध्ये एक महत्वाचा विषय अजून स्वामी महाराज सांगतात, तू जन्मापि शूद्रोऽयं संस्कारात् जायते द्विजाः आचार्योऽत्र पिता माता सावित्री सूरिभिः स्फुरताः. तो एखादा शूद्रादी अन्य जातीचा एखादा जर संतती असेल, तो व्यभिचाराने उत्पन्न झाल्याने पण अन्य वर्णाचा आहे, हा सुद्धा संस्कारामुळे तो द्विज होऊ शकतो. संस्कारात जायते द्विजा, त्याला द्विजत्व प्राप्त होऊ शकतो. त्यासाठी त्या संस्कारासाठी उपदेशक पिता हा आचार्य, म्हणजे त्याच्यावर संस्कार करणारा उपदेशक असा जो कोणी असेल या संततीचा, हा कसा जरी असला तरी पिता हा आचार्य आणि माता सावित्री सूरिभिः स्मृताः, त्याची माता जी आहे ही खऱ्या अर्थाने सावित्री, अशी संस्कार करणारी, अशी ही जणू काही सावित्री आहे, देवीच आहे. आणि तिला सुद्धा असा संस्कार करण्याचा एक प्रकार जसं त्या अधिकार शास्त्रात सांगितलं असं विद्वान लोक असं म्हणतात. सूरिभिः स्फुरता असं या ठिकाणी विद्वान लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो भगवान दत्तात्रेयांनी सांगितलेला आणि स्वामी महाराजांनी या ग्रंथात कथन केलेला हा जो सनातन धर्माचं काही रहस्य आहे, तर त्यांनी एक महत्वाचा भाग असाही सांगितलं की मातेला, स्त्रीला सुद्धा विशिष्ट पद्धतीने अशा प्रकारचे ब्राह्मणी संस्कार करण्याचा शास्त्राने कलियुगात अधिकार जणू काही दिलेला आहे. पुढे विप्रो अष्टमे नृपाक्ष एकादशे विगद्वादशे क्रमातून संस्कार्यो विघ्नस्वाब्ध पतितश्चेद संस्कृता. पतितश्चेद संस्कृता या 8व्या वर्षी ब्राह्मणाचा विप्रो अष्टमे. पुढे नृपश्चे नृप नृपश्च एकादशी, म्हणजे क्षत्रियाचा राजा वगैरे यांचा 11व्या वर्षी, आणि शूद्र वगैरे बीड
म्हणजे इतर अन्य जातींचा 12व्या वर्षी उपनयन संस्कार करावा. क्रमानं ब्राह्मणाचा 16, क्षत्रियाचा 22 आणि शूद्राचा 24 वर्षाचा काळ हा मुंजीशिवाय गेला असता मग त्याला असंस्कृत पतित म्हणावं. पतित श्चेद असंस्कृता हा म्हणजे साधारणपणे ब्राह्मणाने 16 वर्षापर्यंत, क्षत्रियांनी 22 वर्षापर्यंत आणि एखादा शूद्र वगैरे असेल त्यांनी 24 वर्षापर्यंत त्याच्यावरती हा विशिष्ट संस्कार करता येतो. पर्यायाने असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी महत्वाचा भाग काय आहे तर शूद्राचा 24 वर्षाचा काळ मुंजीशिवाय गेला असता. या ठिकाणी महत्वाचा भाग काय की स्वामी महाराजांनी संदर्भ देताना कलियुगामध्ये राधी वर्णांना सुद्धा मुंजीचा अधिकार आहे हे जणू काही परोक्षपणे या ठिकाणी संकेत केला आहे. एणेय रौरवाजत्वेषां वस्त्राणि वाक्रमात् काषाय रक्तपीतानि केशकुर्च्या सुसंहिताः पर्णोदुम्बर बिल्वोत्था सत्वक दंडाश्च मेखलाः क्रमान्मो धनुर्जाव्य स्वसूत्रे संस्कृता द्विजा. या ठिकाणी उपनयन संस्कारांचं वर्णन करताना महाराज सांगतात की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा उपनयन संस्कार करता वेळी प्रमाणे या गोष्टी काही गोष्टी आवश्यक आहेत. त्या काय आहेत तर काळ्या हरणाचं कातड आणि शेळीचं कातड, पुढे भगवे वस्त्र आणि काषाय रक्तपीतानी, कातडे भगवे वस्त्र आणि तांबडे वस्त्र, मग पीताने म्हणजे पिवळे वस्त्र, मग होईपर्यंत पिंडेदार सालीस असलेला पळस, हे पळसाचं झाड, दंड, पर्णो उदंबर बिल्वोत्था सत्वग दंडाश्च मेखलाहा, म्हणजे हेट होईपर्यंत आपल्या हातात धरला की डोळ्यापर्यंत येईल असा, त्याला शेंडा आहे असा आणि ज्याला साल आहे असा असलेला पळस, औदुंबर किंवा बिल्व वृक्ष, त्याचा दंड आणि मुंजीस पासून त्याच्या आतील सूत्रापासून बनवलेल्या मेखला. मेखला हा रमान मौंजी धनुर्जाक्ष स्वसूत्रे संस्कृता द्विजा. या मुंजे म्हणजे मौंज नावाचं जे गवत असतं किंवा दर्भ असतात त्याच्या आतलं जे सूत्र असतं त्याच्यापासून एक जी दोरी किंवा आपण ज्याला म्हणतो की करगोटा आजकाल म्हणतात, सूत्र असं म्हणतात, तळीचं जसे असते तसे त्याला मेखला म्हणजे एक प्रकारची कमरेला बांधायची आपण चेन ज्याला म्हणू शकतो, करदोडा वगैरे, की तेव्हापासून बसवलेले त्याला मौंज असं म्हटलेलं आहे. ही जी मेखला त्याला मुंजीपासून, मुंज नावाच्या वर्णापासून हे सूत्रे अशा पद्धतीने त्याला बांधून त्याचा उपयोग करून या सर्व साधनाने मिळून संस्कृता द्विजा एक वेगळ्या प्रकारचा उपनयन म्हणजे मौंजी बंधन किंवा मुंज संस्कार करावा. मेखला सूत्रम दंडश्चे षष्टो धार्यं पुनर्नवाः सायं प्रातश्च अग्निकार्ये स्व अपो स्वपो किंवा नच. हे मेखला सूत्र किंवा दंड हे जर का तुटले काही कारणाने
तुटफूट झाली भले, तर पुन्हा नवीन धारण करावे. प्रातःकाली सायंकालीन सामध्यानपूर्वक अग्निकार्य करावं. सायं प्रातश्च अग्निकार्ये या ठिकाणी एक विशेष सांगितलंय की वटू जो असेल, ज्याची मुंज झालेली असेल, त्या वटूनं, ब्रह्मचारी असणाऱ्या वटूनं स्वपो दिवानच, त्या वटूने गुरुगृही राहणार जो वटू विद्यार्जनाकरता असतो, त्याने दिवसा दुपारी झोपू नये. पुढे कार्याश्च उलप्रतुद्वाहा उत्तरायणगे रवो शुक्ल पक्षे पुण्यभेच पुरं दक्ष्मो गुरो सीते. हे चौलादी संस्कार, हिंदीला आपण ज्याला क्षौर वगैरे असं म्हणतो, शेंडी ठेवणं, वपन करणं वगैरे, हे उत्तरायणात सूर्य असताना, उत्तरायणामध्ये शुक्ल पक्षात आणि पुण्यकारक नक्षत्र असताना, गुरु शुक्रांचा जेव्हा अस्त नसेल, गुरद्रश्मो गुरु सीते, तेव्हा गुरु शुक्राचं अस्त नसेल, अशा काळात करावं. काय तर भौंजी वंदन मध्ये चौलादी संस्कार. मग प्रांग मध्यांत वश्चाब्दे विप्राद्यो भिक्षितम शुभम भोजम गुरुवाज्ञया वेदा ग्राह्या शक्त्या यथाविधी. जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वटूंनी क्रमशः प्रातःकाळ, मध्यान्ह आणि सायंकाळी माते, आई आपण भिक्षा वाढा असं ब्राह्मण वटून आणि इतर वटून असं म्हणून भोजम गुरुवाज्ञया वेदा ग्राह्या शक्त्या यथाविधी. म्हणजे भिक्षा मागावी आणि गुरुच्या आज्ञेवरून त्या भिक्षेचं भक्षण करावं. यथाविधी अध्ययनाच्या नियमानुसार मग गुरु आज्ञेप्रमाणे यथाशक्ती वेदध्यायन करावं. तर हे सगळं आपण जेव्हा मौंजी वंदन केलेल्या वटू संबंधी हे जे काही नियम, जे सनातन धर्माचा जो आचार धर्म आहे, त्याचं आपण जेव्हा अवलोकन करतो आहोत, तेव्हा पुढे महाराज सांगतात, मधु स्त्री मांस लवणाता उच्छिष्ट सेवनम पादुका छत्र गीताद्या कल्पा सत्संगलेपनम विप्रलापद्यूतवाद दुष्पर्शाष्टांग मैथुनम प्रेत कार्यांच नो कार्यम हीनानाम बंधनांच. हे नेमकं काय काय करू नये तर मद्यपान, मधु, स्त्रीगमन, मांस भक्षणम, तांबूल भक्षणम आणि उच्छिष्ट सेवनम, उष्ट खाणं. नंतर पायात घालणं म्हणजे पादुका आणि छत्रगीता, गायन, वेशांतर, दृष्टांचा सहवास, असंबद्ध बोलणं आणि द्यूतवाद दुष्पर्शाष्टांग मैथुनम, दूत खेळणं, वादविवाद, दुर्जनाचा संबंध आणि 8 प्रकारचं मैथुन. तसंच प्रेत कार्य, हीनांना नमस्कार, हीनाना बंधन नच, या गोष्टी ब्रह्मचारी, तो ब्रह्मचारी वटू हा गुरुगृही राहून
विद्या ग्रहण करण्यासाठी आश्रमात जाऊन जेव्हा तिथे राहतो तेव्हा त्या बटूंनी पालन करायचे जे नियम ते नियम या ठिकाणी स्मृतीनुसार स्वामी महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेले आहे असं आपल्याला लक्षात येईल. पुढे ताता अंबा गुरुवत कार्ये न दोषो या अभिवादयेत क्रमान नामना कर्म व मगुप्तान देव गुरुन न आपी. वडील, आई आणि गुरु यांच्या अंत्यविधीमध्ये भाग घेतल्यास ब्रह्मचार्याला दोष नाही. कारण वरती जेव्हा ब्रह्मचार्याने प्रेत कार्याला जाऊ नये असं म्हटलं मग त्यांनी काय करावं, मग त्याच्यामध्ये काही विशेष काय आहे तर वडील, आई आणि गुरु यांच्या जर अंत्यविधीचं काही कर्म असेल, श्राद्ध असेल, बाकी काय असेल तर त्याच्याकरता त्यांनी जावं किंवा त्याच्यावर त्याने भाग घ्यावा, त्याचा त्या ब्रह्मचार्याला दोष नाही. तसंच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असे जे आहे त्यांनी स्वतःच्या नावापुढे कर्मा, वर्मा, गुप्त हे नाव हे शब्द लावून मग गुरुला प्रणाम करावा. हो सद्गुरु अभिवादयामी असं जेव्हा आपण स्वतःचं नाव सांगतो तेव्हा ब्राह्मण असेल ते अमुक अमुक शर्मणा हा, जर क्षत्रिय असेल तर अमुक अमुक वर्मा आणि गुप्त अशा प्रकारचं एक संबोधनात्मक त्याला म्हणतो असं त्याने नाव लावून मग प्रणाम करावा. म्हणजे धर्म कार्यामध्ये जेव्हा आपण संकल्पादी करतो तेव्हा. पुढे ओणमाद्येशती इच्छ कर्क्रांतो मुनियुगादिषु अकाल वर्षोत्पातेषु पाठे दोषो न नित्यके. हे पौर्णिमा, प्रतिपदा, चतुर्दशी, अष्टमी नंतर सूर्याचे राशी अंतर, युगादी, मनवादी किंवा अकाल वर्षोत्पातेषु अकाल वृष्टी, दुर्भिक्ष आणि भूकंप यावेळी वेद पाठ ग्रहण करण्यात दोष आहे. यावेळी जर का तुम्ही वेद पाठ जर ग्रहण केला तर कर्मकांड अशा पद्धतीने जर या काळात केलं तर तो दोषावा असू शकतो. नित्यकर्म किंवा चालू असलेला यागादिकांना मात्र दोष नाही. पाठे दोषो न नित्यके याचा अर्थ काय, हे जे त्यांनी सांगितलेलं आहे जर का उत्पात आधी जर त्या ठिकाणी असेल तर अशावेळेस मुद्दाम काही वेगळ्या प्रकारचं वेदोक्त अशी कर्म काढण्याची कर्म सुरुवात करू नये. पण जर नित्य कर्म पद्धतीने किंवा चालू असलेले जर याग, यज्ञ, यागादिक असेल त्याला काही दोष नाही. आता हा शास्त्राचा विषय असेल त्याबद्दल आपण या ठिकाणी फार विस्तारपणे विचार करू शकत नाही. या ठिकाणी महत्वाचं सूत्र महाराज असं सांगतात, शब्द ब्रह्ममयो विष्णुर वेद साक्षात हरी पराहा वेदाध्यायी ततो विप्रा शुद्ध आर्षर्णव वर्जिता. विष्णू वेदांमध्ये असलेला हा शब्द ब्रह्मरूप विष्णू आहे. वेद हे साक्षात विष्णू आहे. विष्णुर्वेदा हा साक्षात हरी परा. त्यामुळे वेदाध्ययन करणारा ब्राह्मण, वेदाध्यायी तो विप्र हा शुद्ध आर्षण वर्जिता हा, जे हा ब्राह्मण हा शुद्ध आणि ऋषी ऋणातूनच मुक्तच असतो. ते वेदाध्ययन करणारा ब्राह्मण का, शब्द हे जणू वेदांचे शब्द
हे विष्णू स्वरूपात आहेत आणि वेद हे तर साक्षात हरी. विष्णू वेद साक्षात हरी असं म्हटलंय. वेद जर का पूर्ण विष्णू रूपच आहेत, ईश्वर रूप आहे, तर त्यामुळे जो एखाद्या व्यक्ती वेदाध्ययन करणारा, वेद पाठ करणारा असेल, तो शुद्ध आणि मग त्याला जे पैतृक ऋषी वगैरे जे ऋण असतील त्यातून तो मुक्तच असतो. या ठिकाणी मला एक थोडा विषय मुद्दाम सांगायचा आहे की वेदाध्ययन किंवा वेदपाठ करणारा सध्या कालामध्ये आपण काय करतो. साधारणपणे पुरुष सुक्त आपण म्हणतो, अथर्वशीर्ष म्हणतो, स्त्री सुक्त म्हणतो, रुद्र पाठ करतो. हे सगळं वेदोक्त आहे. हे जर वेदोक्त जो कोणी करत असेल, आजच्या देशकाल स्थिती सापेक्ष तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तर स्त्री पुरुषाधिक जर का ब्रह्मवादी स्त्री असेल, ती ब्रह्मकर्मही करते आणि ब्रह्मकर्माचा तिने अभ्यास करते आणि वेद पाठ करते. अशी स्त्री असेल, मग ही स्त्री सुद्धा वेद पाठामुळे शुद्धच असते असं या ठिकाणी महाराज प्रतिपादन करतात. आणि असा जो कोणी व्यक्ती वेद पाठ करणारा स्त्री पुरुषाधिक असतील, तर त्यांना ते ऋषी ऋण असतं पूर्वीचं एक प्रकारचं, त्यात पितृ ऋणही असलं त्यात येतं, किंवा देव ऋण हा सुद्धा काही वेळा आपण ज्या म्हणतो की ज्याच्यातून हे लोक जे वेद पाठ करतात ते मुक्त असतात असं या ठिकाणी महाराज आपल्याला सांगतात. एक महत्वाचं सूत्र आपल्याला या ठिकाणी महाराज सांगतात. आणि पुढे महाराजांनी याचं आणखीन विस्तारपूर्वक वर्णन करताना असं सांगितलंय, उत्सृष्टोपाकृताभ्यस्त गुप्त वेद मनुर्भुवी विप्रेभ्यो नार्पयति किम प्रत्येक कामधेनुवत. म्हणजे दिलेला साधनांनी उपयोग केलेला किंवा अभ्यास केलेला आणि रक्षण केलेला प्रत्येक वेद मंत्र दिलेला म्हणजे आपल्याला कुठून तरी प्राप्त झालाय. गुरु आज्ञेप्रमाणे आपण तो या निमित्ताने आपल्याला प्राप्त झाला, त्याचा आपण अभ्यास करतो आहोत. साधनांनी उपयोग केलेला म्हणजे काही ना काही अभिषेक आधी आपण जे ब्रह्मकर्म कर्मकांड करतो, त्याच्यामध्ये ज्याचा काही वेदमंत्राचा उपयोग आपण करतो तो, किंवा आत्मरक्षणार्थ आत्मशुद्धीकारक असे काही वेदमंत्र जे असतात, असे जे काही मंत्र असतील ते स्वतः रक्षण केलेला आणि आपण या निमित्ताने सांभाळून ठेवलेला आहे, रक्षण केला असा प्रत्येक वेदमंत्र या ठिकाणी महाराज म्हणतात की प्रत्येक हा कामधेनुवत. प्रत्येक वेदमंत्र हा कामधेनू प्रमाणे ब्राह्मणाला काय बरं देणार नाही. ना अर्पयती किम, त्याला त्याच्यापासून ब्राह्मणाला काय प्राप्त होणार नाही. जो वेदवंताचा पाठ करत असेल, तो स्त्री असो वा पुरुष असो, पण जर प्रत्येक मंत्र वेदमंत्र हा कामधेनूप्रमाणे असेल, तर तो वेदमंत्र म्हणणारा पाठ करणारा त्याच्यापासून कामधेनूसारखा काय लाभ होणार नाही, अर्थात त्याला उत्तम असा लाभच होणार आहे. म्हणून अपरोक्षपणे या ठिकाणी आपण महाराज आपल्याला असा उपदेश करतात की ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी नित्यपाठामध्ये सुद्धा वेद पाठाचा अवलंब करावा. त्यामुळे तो जसा मुक्तही होतो त्याप्रमाणे शुद्धही होतो. त्याला कामधेनूप्रमाणे वेगवेगळी जी जी इच्छा प्राप्ती ती सुद्धा लौकिक सुद्धा प्राप्त होत असते.
अनध्याये अधित वेदाः प्रज्ञायुक्ती बलापहा वेदान विहाय यो धीते शास्त्रम शूद्र समजत. अनध्याय असताना वेदांचं अध्ययन करणाऱ्यांची बुद्धी, आयुष्य, लक्ष्मी आणि बल नष्ट होत. आणि वेदांचं अध्ययन न करता शास्त्र अध्ययन करणारा हा जणू काही शूद्र वाटतो. या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी अशा परस्पर विरोधी आपल्याला दिसतात. एक ठिकाणी अनाध्याय असताना जो वेदांचं अध्ययन करतो त्याचे महाराज म्हणतात की बुद्धी, आयुष्य, लक्ष्मी, बल नष्ट होत. अनाध्याय म्हणजे काय? एक व्यावहारिक दृष्टीने जेव्हा तुम्हाला सूतक असेल, रिद्धी असेल किंवा देव कार्य पूजन वगैरे करत नसतात तेव्हा पंचमहायज्ञ किंवा ब्रह्मयज्ञ म्हणजे वेदोपासना, वेदाचा अध्ययन अभ्यास हे करायचे नसतात. जसे ब्रह्मकर्म करणाऱ्या, कर्मकांड करणाऱ्या मंडळीला अनाध्याय म्हटला आहे, पण हा अनाध्यायाचा कालविधी शास्त्राने सांगितला आहे. तर महिलांच्या बाबतीत जो भाग असतो अडचणीचा त्याला अनाध्याय काल म्हटला आहे, अस्पृश्यता काल म्हटला आहे. त्या काळामध्ये वेदाध्ययन करू नये अशी या ठिकाणी एक सूचना अशी जेव्हा सांगितली, पण त्यामुळे माणसाचं बल नष्ट होतं, तेज नष्ट होतं, वेद मंत्राचं सामर्थ्य जितकं राहते अनाध्याय कालामध्ये वेदाध्ययन केलं तर. पण पक्षी शास्त्राध्ययन तर करायचं आहे, ते तर करायचंय, पण वेदांचं अध्ययन, वेदांची माहिती करण्याची उपयुक्तता काही लक्षात येत नाही. त्यामुळे वेदांकडे दुर्लक्ष करून जर नुसतं शास्त्र अध्ययन करायला गेला, ते करणं म्हणजे शूद्रासारखं, म्हणजे फक्त नुसतं कर्म करण्यासारखं आहे. त्याच्या मागे आपल्याला काहीही लाभ होईल की नाही याची शाश्वती नाही. आणि एकीकडे अध्याय काळात वेदाध्ययन करू नये असंही सांगितलं, आणि शास्त्राध्ययन जर कुठलेही करायचं असेल, कुठलेही शास्त्र, म्हणजे ज्योतिष असो, कर्मकांड असेल, आयुर्वेद असेल, अन्य शास्त्र असतील, त्याच्या बरोबरीने त्याच्या मूळ जे असतील वेद त्याचे अध्ययन करायला पाहिजे. या ठिकाणी प्रत्येकाला जर वेद म्हणजे वैदिक संहिता किंवा उपनिषद, अरण्यक एवढंच जर कल्पना असेल, कारण वेदांचे 4 भाग जे आहेत ते संहिता, ब्राह्मण, अरण्यक, उपनिषद, हे जर का डोळ्यासमोर येत असतील किंवा शास्त्र, षडंग हेच असतील, तर या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की एक सूत्र लक्षात ठेवावं. इतिहास पुराणांच्या पंचमं वेद उच्यते. हे इतिहास, जे रामायण, महाभारत आणि सगळी पुराण, भागवतापासून जेवढी पुराण आहे, 18 पुराण, 18 उपपुराण, ही सगळी पुराण, त्या दत्त पुराण, ही जी पुराण आहे ही वेदांच्या सारखीच आहे. पंचमम वेद, वेदांचा 5वा भाग महत्वाचा आहे असं समजावं. आपण इतर गोष्टी करत असताना हे सुद्धा किंवा या ग्रंथाचे भाष्य याचं सुद्धा आपण अध्ययन ठेवावं. हा साधारण त्यातला गणित अर्थ आहे. विप्रोत्यो गोलका कुंडो द्विजस्त्रीषु सतु क्वचित संस्कार्योध्यापनीयश्चेत्युपदेशा सारितत. मग या ठिकाणी संतती जर ब्राह्मणापासून ठिकाणी उत्पन्न झालेली असेल तर गोलक या कुंड्याच्या संस्कार करणं, त्यांना शिकवणं, अशा प्रकारचे जे काही शिष्ट संस्कार असतात संततीवरती, हे संस्कार त्या त्या देशानुसार अवलंबून आहे. संस्कार्यो अध्यापनीय हेतु उपदेशा अनुसारी तत्. देशानुसारी त्या त्या देशामध्ये
विदर्भात जी पद्धत वेगळी असेल, कोकणात वेगळी असेल, देशात वेगळी असेल, नर्मदेच्या उत्तरेकडे अन्य उत्तर भागात वेगळी असेल, तर त्या त्या देशानुसारी ते संस्कार करावे. चतुर्व्रतेषु लुप्तेषु प्रायश्चित्तं चरेद्व्रती लक्षवारां जपे तत्तत्संबोधिते स्ववृत्तार्थ. महाव्रतादी चारी व्रतांचा जर लोप केला, एखाद्याने जर महाव्रत जर काही घेतलं असेल, महाव्रत अनेक लोक घेतात, तर ही जी व्रत असतात महाव्रत, ही वेदानुसारी सांगितलेली, विशेषतः ब्रह्मकर्म करणारे असे जे काही ब्राह्मण किंवा ब्रह्मचारी संन्यासी यती वगैरे असतील, त्यांनी जे महाव्रत घेतलेलं असेल, जे ब्रह्मचारी संन्यासी यती वगैरे या लोकांनी, त्याकरता त्यांनी प्रायश्चित, जर त्याचा लोप झाला त्या व्रताचा, त्याच्याकरता प्रायश्चित्त घ्यावं. ब्रह्मचार्यानं जर एखादा व्रत त्यांनी घेतलं असताना जे खंडित झालं असेल, तम वो ध्या या मंत्राचा शिवालयात जप करावा. या ठिकाणी काही वेळा आपल्याला असं लक्षात येतं की महाव्रत एक विशेष कोण करणारे असतात. साधारणपणे ब्रह्मचारी, संन्यासी, यती, दंडी अशी जे मंडळी, ऋषी वगैरे त्या काळात, हे लोक महाव्रती असतात. यांचे विशिष्ट पद्धतीचं व्रत अनुष्ठान असतात. ते लोक आपापल्या पद्धतीने करतात. पण काही काळाने, समजा काही कारणामुळे या संन्यासी आदी मंडळींचा महाव्रता जर खंड झाला, पूर्ण झालं नाही, मग त्यांना काय करावं, तर शास्त्राने असं म्हटलं की त्याच्याकरता प्रायश्चित्त घ्यावं. आणि व्रत खंडित झालं म्हणून, आणि त्यांच्याकरता उपाय काय आहे प्रायश्चित्त म्हणून, तर तम वो धिया हा जो वैशिष्ट्य मंत्र आहे, त्याचा फक्त या ठिकाणी आपल्याला नुसतं संदर्भ सांगितलंय. तम वो धिया हा वेद मंत्राचा जप हा शिवालयात करावा, असं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी प्रश्न आहे की महाव्रत हे गृहस्थाश्रमी, सर्वसामान्य लोक, स्त्री पुरुषाधिक त्यांच्या संदर्भात आहे का? तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की हा जो संदर्भ आहे, हा अशा विशिष्ट ब्रह्मचारी, संन्यासी, दंडी वगैरे या लोकांकरता सांगितलेला आहे. गृहस्थाश्रमी, कुटुंबवत्सल, कुटुंबात राहणारे, ही जे सर्वसामान्य लोक, ज्याला आपण दैनंदिन उपासना करतो, पोथी, जप, पारायण वगैरे आपण सगळे जे करत असतो, याला महाव्रत हा शब्द या ठिकाणी लागू नाही आहे. तर त्यांच्याकरता तर हा व्रत प्रायश्चित्त वगैरे लागू नाही. कारण अनेक वेळा शास्त्राचा व्यवस्थित बोध न झाल्यामुळे आपल्या मनात अनेक प्रकारच्या शंका उत्पन्न होतात. जसं एखादा प्रमाद आहे, त्याचं जेव्हा शास्त्रात वर्णन केलं तर आपल्या मनात असं येतं की अरे आपलं चुकलंय की काय, मग आपल्याला याच्याकडे काही प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. आणि या ठिकाणी या महाव्रताचा महाराजांनी उल्लेख केला की ही जी महाव्रत अशा प्रकारची असतात, एखाद्याने पुरस्चरण करायचं ठरवलं आहे, वनात राहून एखाद्या विशिष्ट ठराविक पद्धतीचं व्रत त्यांनी केलेलं आहे, अशी जी व्रत असतात त्यांच्याकरता हा नियम आहे. सर्वसामान्य माणसाकरता प्रायश्चित्त वगैरे अशा प्रकारचा त्यांनी अवलंब करू नये, हेच महाराजांनी या ठिकाणी सांगायचं आहे. कारण सर्वे आश्रमा गृहस्थाश्रया, सगळे जे आश्रम आहेत ते गृहस्थाश्रमी त्यांच्यावर अवलंबून आहे. ब्रह्मचारी असो, वानप्रस्थी असो, संन्यासी असो, त्यांना भिक्षा ही गृहस्थाश्रमी माणूस देऊ शकतो. त्यांना भिक्षा ही गृहस्थावी स्त्री असेल, ही जर अन्न
निर्माण करेल, ती जर स्वयंपाक करेल तर त्यांचं भोजन होईल, त्यांना अन्न प्राप्ती होईल. म्हणून त्यांच्याकरता हे नियम नाही, तर हे त्या महाव्रती लोकांकरता आहे. पुढे महाराज म्हणतात, अर्थतः केवलम वेष्ट पदित्य गुरुवे मुदा प्रत्येष्टम तदनुज्ञाता शुची स्नानाद्य यथाविधी. म्हणजे अपेक्षित असलेल्या अर्थासह अध्ययन करून आनंदाने गुरुला स्वेच्छेनं दान करून गुरुवे मुदा, मुदा म्हणजे आनंदाने, दत्तेष्ट स्वेच्छेनं, दत्त इष्टम, दत्त इष्टेंतम म्हणजे स्वेच्छेने दान करून त्यांची अनुज्ञा घेऊन अनुज्ञात शुचीही पवित्रपणे स्नानाद्य यथाविधी, यथाविधी स्नानादीवर सगळं जे काय ते कर्म करा. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की गृहस्थाश्रमी आणि सर्वसामान्य स्त्री पुरुषाधिक जे आहे त्यांच्याकरता शास्त्रार्थ काय सांगितलं आहे, तर गुरुपदिष्ट मार्गाने अपेक्षित असलेलं ते जे सांगतात त्याचा अर्थासह अध्ययन करून. आपण मंडेला जर घोरात कष्टात म्हणायला सांगितलं तर घोरात कष्टाचा अर्थ सांगतो तेव्हा त्यांना त्याच्यावर महत्व पडते. आपण जर रुद्र सांगितला तर रुद्राचा जर अर्थ कळला तर त्याचं महत्व कळलं, त्याचा लाभ कळला, त्याची पद्धत कळली, तर त्याची काय होतं की त्यांनी त्याच्याविषयी श्रद्धा वाटते. म्हणून उपदिष्ट मार्गाने त्यांच्याकडून जेव्हा अर्थासह आपण अध्ययन जेव्हा करतो आणि त्यानंतर मग आनंदाने, आनंदपूर्वक गुरूंना जे अभिष्ट असेल ते स्वेच्छेनं आपण जेव्हा काही प्रदान करतो, दान देतो, काही त्यांना अर्पण करतो आणि मग त्यांची अनुज्ञा घेऊन त्यांच्या आज्ञेप्रमाणे, उपासनेप्रमाणे स्नानाद्यथा यथाविधी, स्नानादी वगैरे हे जे काही आपण उपक्रम करतो, उपचार करतो, अशा प्रकारचे हे जे आहे ते योग्य आहे, अशा पद्धतीने ते करावं. तर हे कोणाकरता सांगितला नियम, हा सर्वसामान्य गृहस्थाश्रमी स्त्रियाधिकांकरता सांगितला. पुढे रक्तश्चैते निष्ठिको भूयात प्रव्रजेत सुविरक्त इत अनाश्रवी न तिष्ठेत गृही भूत्वा यजेत. म्हणजे एखाद्याने समर्थ असेल त्यांनी नैष्ठिक राहावं, म्हणजे इच्छा असेल तर ब्रह्मचर्य व्रताचंच पालन करत राहावं आणि मग विरक्ती वैराग्य जर त्याला प्राप्त झालं तर सर्वसंग परित्याग करून त्यांनी संन्यास ग्रहण करावा, संन्यस्त व्हावं. म्हणजे एक प्रकारे जसं जुन्या काळचे आचार्य वगैरे जे होते, संत महंत संन्यासी, ते ब्रह्मचारी होते आणि त्यांनी संन्यास ग्रहण केला. तेव्हा ब्रह्मचर्य आश्रमातूनच त्यांनी एकदम संन्यास आश्रमात प्रवेश केला. जर एखाद्याला समर्थ असेल, शक्य असेल तर. पण अनाश्रमी न तिष्ठेत, त्याच आश्रमाचा स्वीकार करणार नाही असं राहू नये. याचा अर्थ काय, ब्रह्मचर्यानंतर पण गृहस्थाश्रम म्हणजे विवाहादी कर्म करावं. विवाहादी कर्म करत असताना मग गृहस्थाश्रम धर्माप्रमाणे आचरण करावं. गृहस्थ धर्म व्यवस्थितपणे पूर्ण झाला
की मग आपण साधारणपणे जेव्हा वृद्ध एक विशिष्ट प्रकारची ज्याला निवृत्ती म्हणतो, असा जेव्हा आश्रम असतो, तर तो आपण जेव्हा घेतो आणि त्यानंतर मग जर शक्य असेल, समज असेल, तर मग संन्यास. म्हणजे गृहस्थाश्रमात एका विशिष्ट वयानंतर गृहस्थाश्रमातच राहून संन्यस्त वृत्तीने राहणं, याला वृद्धाश्रम असं म्हटलं. तर हा जो आश्रम आहे, हा ब्रह्मचर्य आणि ग्रस्थानंतरचा वानप्रस्थ. वानप्रस्थात तर कोणी प्रत्यक्ष राहत नाही, पण म्हणून आजकाल वृद्धाश्रम असं म्हटलं की वानप्रस्थाश्रम जो आहे, हा ब्रह्मचारी न राहता ग्रस्थाश्रमानंतर जर का समाजात त्याच ठिकाणी घरात राहून सुद्धा वानप्रस्थी माणसासारखं म्हणजे संन्यासासारखं आचरण सुद्धा करता येतं. त्याला विद्वत संन्यास असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर जर शक्य असेल तर पूर्वीच्या काही लोक चतुर्थाश्रम म्हणजे दंडी संन्यास घेत असत, पण असा वानप्रस्थ हा आजचा कालधर्म आहे असं माझं स्वतःची धारणा आहे. म्हणून अशा पद्धतीने जे उपासना करतो तेव्हा ठाईचं वैसुनी करा एकचित्त आवडी अनंत आठवावा आणि न लागे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. अशी जी संतांनी सांगितलेली आजच्या काळाला अनुरूप असा उपदेश आहे, तो उपदेश सुद्धा यथार्थ आहे, याचा प्रत्येकाला अनुभव येऊ शकतो. म्हणून अनाश्रमी नवजे, म्हणून अनाश्रमी राहू नये, जे ग्रहस्थाश्रम स्वीकार करावा, वानप्रस्थात राहू. म्हणून ब्रह्मचर्यानंतर ग्रहस्थाश्रमी होऊन यथाविधी कर्म करत माणसाने जीवन यापन करावं. अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेयानं जो उपदेश सनातन धर्माचा केला आहे, त्या उपदेशाचं वर्णन करत असलेल्या या दत्त पुराणातल्या पहिल्या अष्टकातला या ठिकाणी महाराजांनी समारोप केला. आणि याच्या इथे पहिल्या अष्टकाची समाप्ती झाली. दुसऱ्या अष्टकाच्या सुरुवातीचा पहिला श्लोकात स्वामी महाराज असं म्हणतात, ये यज्ञे नैव गृहिणो भूत्वा अभ्यर्चन्ति भक्तितः अधियज्ञं क्रमाद्यांती कैवल्यम पदम अव्ययम. म्हणजे हे लोक ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार करून भक्तिपूर्वक भक्तीनेच यज्ञाचं विष्णूचं पूजन करतात, ते क्रमानं शाश्वत अशा कैवल्य पदाला प्राप्त होतात. ते जणू काही क्रममुक्ती या पदाने शाश्वत अशा कैवल्य पदाची प्राप्ती करतात. म्हणजे ये यज्ञेनैव गृहिणो, या ठिकाणी सामान्यपणे घरामध्ये यज्ञ जे लोक करतात, भूत्वा भूत्वाभ्यर्चन्ति भक्तितः, भक्तिपूर्वक यज्ञ करतात, असा एक जर सामान्य आपण विचार घेतला तर अधियज्ञम क्रमाद्यांती, भगवंतांनी गीतेत सांगितलेला अधियज्ञ हा जो आहे भक्तीनं प्राप्त होणारा, क्रममुक्तीनं प्राप्त होणारा मोक्ष आणि कैवल्यपद, हे सुद्धा त्यांना प्राप्त होतो. आणि
हा विषय या ठिकाणी संक्षेपानं याकरता आपल्याशी महत्वाचा आहे की आपण जेव्हा स्वामी महाराजांच्या परंपरेने उपासना रूपदिष्ट मार्गाने मार्ग आपण जेव्हा अवलंबन करतो आहोत तेव्हा स्वामी महाराजांचाच ज्या दत्त पुराणाचा आश्रय घेऊन आपण जेव्हा दत्त यागाला किंवा अन्य यागांना सुरुवात केली तेव्हा आपण असं म्हटलं की आम्हाला वेदोक्त किंवा अन्य जे स्मार्त श्रौत जे याग आहे अश्वमेध असतील सोमयाग असेल अमुक याग असेल सौरयाग असेल त्याची जरी आम्हाला अनुज्ञाही नाही त्याचं आम्हाला माहिती नाही त्याचं आम्हाला ज्ञान नाही तरी सुद्धा प्राणोक्त नाममंत्रणी तंत्रमार्गाने आम्ही जर का आमच्या पद्धतीने भक्तिपूर्वक दत्त याग आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्ही सर्वसामान्य लोकांच्या सहाय्याकरता जर गोवर्धन याग करतो किंवा अन्य प्रकारचे धन्वंतरी याग करतो किंबहुना पितृकारक इतरांचे आशीर्वाद मिळवण्याकरता आम्ही जर का पितृयाग जर आम्ही करत असू तर ते सुद्धा भक्तीनं केलेल्या यज्ञानं जणू की या भगवान विष्णूचं म्हणजेच विष्णू स्वरूप दत्तात्रेयाचं एक प्रकारे पूजन आहे आणि महाराज या विशिष्ट 8व्या अष्टकातल्या दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाने आपल्याला अशी ग्वाही देतात की या अशा प्रकारच्या विशिष्ट यज्ञाने सुद्धा आपल्याला ते कैवल्य पदाची प्राप्ती होते अशी स्वामी महाराजांनी आपल्याला जणू काही या ठिकाणी ग्वाही दिली आहे तेव्हा स्वामी महाराज आता याच्या पुढे या सनातन धर्माविषयी काय वर्णन करतात ते आपण पुढल्या पुष्पात बघणार आहोत तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्याचा अध्याय